Good evening, students. Today in this lecture, we are starting with mode of transmission of various diseases. How the diseases get transmitted? How the diseases get transmitted via modes like airborne mode, waterborne, foodborne, contact borne, vehicle borne, vector borne. Okay. So today in this lecture, what is meant by transmission? Transmission is nothing but a major link in an infectious disease cycle. एखाद्या डिसीज सायकलमध्ये जी काही इन्फेक्शियस लिंक असते ते कोण आहे? ट्रान्समिशन. मग व्हॉट इज माय ट्रान्समिशन? ट्रान्समिशन इज नथिंग बट एंट्री ऑफ पॅथोजन फ्रॉम एन इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल टू द हेल्दी इंडिव्हिज्युअल. एका इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअलमधून दुसऱ्या हेल्दी इंडिव्हिज्युअलमध्ये एखादा पॅथोजन गेला की त्याला काय म्हणायचं? ट्रान्समिशन. अँड दिस ट्रान्समिशन कॅन ऑकर मेनली थ्रू एअर, वॉटर, फूड, vector and contact. Vector means insects. Okay. Now first one, that is airborne transmission. The way of transmission of pathogen into the air is source which travels from source to the host. Means what? एखादा infected person एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला की तो काय झाला? त्या पॅथोजनचा, त्या ऑर्गॅनिझमचा कॅरियर झाला आणि तो काय करू शकतो? एअरमध्ये ते पॅथोजन सस्पेंड करू शकतो. ओके. एअर इज, आता ॲज वी ऑल नो, एअर इज नॉट अ सुटेबल मीडियम फॉर द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया और ग्रोथ ऑफ द पॅथोजन, बट दे कॅन रिमेन सस्पेंडेड इन टू द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट न्यूक्लियाय और इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट न्यूक्लियाय फॉर्म्स. आता ड्रॉपलेट न्यूक्लियाय फॉर्म्स म्हणजे काय? When any person sneezes, coughs, talks, okay, by this activity some of the saliva, some of the mucus particles come out from the mouth and that are known as a droplet nuclei. As you can see here in the figure, these are the droplet nuclei which are coming from the person. Okay, when a person with a respiratory infection sneezes, coughs or speaks, he expels the spray of droplet of saliva or mucus अँड वेरिंग नंबर ऑफ पॅथोजन. म्हणजेच काय? तो जेव्हा ती ॲक्टिव्हिटी करतो, स्नीज करतो, शिंकतो, खोकतो, बोलतो, त्यावेळेला एखादा स्प्रे निघून येतो. त्यामध्ये काय असतात? ड्रॉपलेट ऑफ सलायवा असतात आणि त्याच्यात काय असतं? तर नंबर ऑफ पॅथोजन्स व्हॅरी होऊ शकतात पर्सन टू पर्सन. अँड दीज आर स्मॉल पार्टिकल्स युजली ऑफ 1 to 4 मायक्रोमीटर इन डायमीटर. हे जे काही ड्रॉपलेट न्यूक्लिय आहे त्यांची साईज किती असते? 1 to 4 मायक्रोमीटर इन डायमीटर विच कंटेन्स द पॅथोजन. ड्रॉपलेट न्यूक्लिय कंटेन्स द पॅथोजन अँड दिस ड्रॉपलेट न्यूक्लिय रिमेन फॉर हार्स टू डेज. द ड्रॉपलेट न्यूक्लिय काय असतात? त्यात पण साईजेस असतात. काही मोठे ड्रॉपलेट न्यूक्लिय असतात, काही लहान ड्रॉपलेट न्यूक्लिय असतात. जे काही मोठे ड्रॉपलेट न्यूक्लिय असतात ते सेटल डाऊन टू द सरफेस और ग्राउंड फ्लोर रॅपिडली बिकॉज का? त्यांचं वजन जास्त असतं. आणि जे काही स्मॉलर ड्रॉपलेट न्यूक्लिय असतात दे कॅन ट्रॅव्हल फॉर हार्स टू डेज लॉंग डिस्टन्स अँड कॅन ट्रान्समिट फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. ओके. अँड that droplet nuclei contains the pathogen, hence it can carry the disease here. Now into here, in a airborne transmission, dust play important role because dust can carry the pathogens which can live longer in the dust and cause epidemic. म्हणजे एखाद्या धुळीमध्ये एखादा पॅथोजन खूप लॉंग पिरियडसाठी राहू शकतो आणि तिथं तो इपिडेमिक कॉज करू शकतो. ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड व्हॉट इज मीन बाय इपिडेमिक. ओके. Whichever the dust laden with infectious microorganism is called as a infectious dust. Dust ज्याच्यामध्ये इन्फेक्शियस पार्टिकल असतील त्याला इन्फेक्शियस डस्ट असं म्हटलं जातं. आणि इन हॉस्पिटल्स डस्ट इज अ मेजर सोर्स ऑफ हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स. हॉस्पिटलमध्ये काय असतं? तर डस्ट इज मेजर सोर्स ऑफ हॉस्पिटल एक्वायर्ड इन्फेक्शन्स. कारण हॉस्पिटलमधले जे काही ऑर्गॅनिझम असणार आहेत त्या हॉस्पिटलच्या डस्टमध्ये प्रेझेंट असणार आहेत. व्हेनेवर दिस सच टाईप ऑफ डस्ट इज सस्पेंडेड इन टू द एअर बाय some activities such as walking, floor sweeping or bed making, it may cause problem particularly into the hospitals. मग हॉस्पिटलमधलं जे काही डस्ट आहे ते तिथून त्या हॉस्पिटलमधल्या डस्टमधले पॅथोजन्स कसे स्प्रेड आउट होणार आहेत? वेरियस ॲक्टिव्हिटी थ्रू. मग कसली ॲक्टिव्हिटी? वॉकिंग, फ्लोर स्वीपिंग, बेड मेकिंग थ्रू. ओके. इन दिस पिक्चर यू कॅन सी हिअर द की डिफरन्स बिटवीन द ड्रॉपलेट. ओके. ड्रॉपलेट्स म्हणजेच काय? एनी पर्सन वन कफ, स्नीज can spread the droplet of saliva on mucosa. As here in picture, this person sneezes out and he spreads out the droplet. Okay.
For airborne transmission, the source of infection was droplet nuclei. Source of infection क्या होता है airborne transmission मध्ये? droplet nuclei. Route of infection, त्या पर्सनला, पर्टिक्युलर पर्सनला इन्फेक्शन, हेल्दी पर्सनला इन्फेक्शन कधी होणार आहे? ज्यावेळेला तो ते ड्रॉपलेट न्यूक्लिआय इनहेल करणार आहे. मग रूट ऑफ इन्फेक्शन काय असणार आहे? इनहेलेशन. पोटी ऑफ एंटर काय असणार आहे? एंट्री. म्हणजे वे ऑफ एंट्री काय असणार आहे? रेस्पिरेटरी ट्रॅक, माउथ और नोज. म्हणजे हेल्दी पर्सन एकतर तोंडानी तो पॅथोजन आत जाईल किंवा त्याच्या नाकातून, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू जाणार आहे. अँड द एक्झाम्पल्स ऑफ द एअरबोर्न डिसीजेस are viral diseases such as influenza, mumps, measles, polio, common cold, etc. And the bacterial diseases are pneumonia, tuberculosis, whooping cough. These are the examples of airborne transmission. Okay. Now towards the second type, that is waterborne transmission. Now here it is a type of vehicle transmission. आता vehicle transmission असं का म्हटलेलं आहे? कारण water is a type of carrier and hence it is called as a vehicle here. And the transmission of pathogen from a source to the host inanimate objects called as a vehicle transmission. म्हणजे एखाद्या सोर्समधून त्या एखाद्या इनॅनिमेट ऑब्जेक्ट मधून ते काय होणार आहे? एखाद्या होस्टकडे जाणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? व्हेकल ट्रान्समिशन म्हटलेलं आहे. ओके. तर वॉटर, फूड अँड फोमिट्स आर इन्वॉल्ड इन दिस ट्रान्समिशन. मग ह्या वॉटरबोर्न ट्रान्समिशनमध्ये कोण इन्वॉल्व आहेत? वॉटर, फूड अँड फोमिट्स. फॉर द कुकिंग वी यूज द वॉटर अगेन. अँड फोमिट्स, काही क्लिनिंग करण्यासाठी आपण काय यूज करतो? फोमिट्स म्हणजे काय? इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स, म्हणजे डोरचे हँडल्स असतील किंवा काहीतरी घरातल्या वस्तू असतील, त्याचा क्लीन करायला आपण ऑब्वियसली वॉटर वापरतो. तर त्या थ्रू काय होणार आहे? हे ट्रान्समिशन होणार आहे, वॉटरबोर्न ट्रान्समिशन. मोस्ट ऑफ द टाइम्स गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट इन्फेक्शन्स आर ट्रान्समिटेड वाया कंटॅमिनेटेड वॉटर. मग कोणत्या टाईपचे इन्फेक्शन ह्युमन बिंगमध्ये वॉटर थ्रू होतात? तर GSचे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचे इन्फेक्शन्स होत असतात. अँड द पॅथोजन आर एक्सक्रिएटेड फ्रॉम द इन्फेक्टेड बॉडी ऑर कॅरीज इन द फिसेस. मग पर्टिक्युलरली एखाद्या पर्सनला एखादा गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसीज झाला असेल तर त्याच्या फेसेसमधून, म्हणजे त्याच्या वेस्ट प्रोडक्टमधून काय ट्रान्समिट होत असणार आहेत? पॅथोजन्स एक्सक्रीट होत असणार आहेत. आणि समजा असे पॅथोजन्स किंवा असा एक्सक्रिएटा समजा वॉटरसोबत मिक्स झाला तर ते वॉटर काय होणार आहे? कंटॅमिनेट होणार आहे. अँड कंटॅमिनेटेड वॉटर कशामुळे? तर त्या पर्टिक्युलर इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअलच्या इंटेस्टिनल पॅथोजन्समध्ये होणार आहे. सच एक्सक्रिएटा इफ मिक्स्ड विथ वॉटर देन इट इज कंटॅमिनेटेड वॉटर बाय इंटेस्टिनल पॅथोजन्स. ओके. अँड सच वॉटर इज कॉमन सोर्स ऑफ इन्फेक्शन विच हेल्प इन स्प्रेडिंग द इन्फेक्शन इन मल्टिपल होस्ट. ओके. तर वॉटरबॉर्न डिसीजेस कोणकोणते असू शकतात? तर कोलेरा असू शकतो. ओके. तर त्या कोलेरामध्ये काय होणार आहे? त्या पेशंटला, पर्टिक्युलर पेशंटला, मग फ्रॉम दॅट कॉलरा पेशंट द सिम्टम्स टू दॅट पेशंट ऑकर्स डायरिया अँड वॉमिटिंग. अँड सच टाईप ऑफ डायरिया म्हणजे त्याचा एक्सक्रिएटा जर समजा आपण प्रॉपरली कलेक्ट केला नाही आणि ड्रिंकिंग वॉटर, नियर बाय ड्रिंकिंग वॉटर प्लेसमध्ये सोडून दिला तर त्या वॉटरमध्ये काय होणार आहेत? पॅथोजन्स जाणार आहेत आणि तिथून आपल्याला काय होऊ शकतं? वॉटरबॉर्न डिसीजेस होऊ शकतात. Then human gastrointestinal tract always shows the presence of microorganism, that is microbiota, normal flora, but not involved in the development of disease, but pathogens with toxigenic or invasive property invade the gastrointestinal tract and cause infection. Normally जे आपल्या ह्युमन गटमध्ये, आपल्या gastrointestinal ट्रॅकमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते नॉर्मल फ्लोरा असतात, पण ते काय असतात? नॉन टॉक्झिक, त्याच्यामुळे आपल्याला कोणताही डिसीज होत नाही. पण असा एखादा ऑर्गॅनिझम आला जो काय आहे? टॉक्झिजेनिक आहे, ज्याच्याकडे टॉक्झिक कॅपॅसिटी आहे, तर आपल्याला काय होऊ शकतं? इन्फेक्शन होऊ शकतं. दस व्हेरी हाय नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इज रिक्वायर्ड टू सेट ऑन द इन्फेक्शन. मग एखादा बॅक्टेरिया आतमध्ये गेला तर माइल्ड सिम्टम दिसून येतात, बट ऑनसेट ऑफ इन्फेक्शन म्हणजे पटकन इन्फेक्शन होण्यासाठी लार्ज ग्रुप ऑफ और लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम लागतात. अँड मोस्ट ऑफ टाइम्स वॉटरबॉर्न इन्फेक्शन स्प्रेड ॲज अन इपिडेमिक. ओके. फॉर वॉटरबॉर्न ट्रान्समिशन सोर्स ऑफ इन्फेक्शन वॉज एअरबॉर्नसाठी काय होता? डस्ट होता, तसंच ड्रॉपलेट न्यूक्लिआय होते. तसं सोर्स ऑफ इन्फेक्शन फॉर वॉटरबॉर्न इज कंटामिनेटेड वॉटर. रूट ऑफ इन्फेक्शन इज इंजेक्शन. ऑब्वियसली वॉटर आपण तोंडातून घेतो म्हणून इंजेक्शन.
way of or porter of entry is mouth, and examples cholera, typhoid, gastroenteritis, etc. And way of transmission is infected individual to excrete into the water. Infected individual excrete करायला पाहिजे वॉटरमध्ये, and then that contaminated water to be ingested by the healthy individual, and then only the infection will be occurred here. Now third is foodborne transmission. Via food also we can get diseases or infection. It is also a vehicle type of transmission where contaminated food act as a vehicle. Thus, foodborne transmission is a way of transmissions where infected or contaminated food is consumed. Now, in foodborne transmission, there are again two types: food intoxication or food poisoning, and second one is food infection. So, with the first one, food intoxication or food poisoning, it is caused when ingestion of toxin containing food result in the disease. Means what? In the food there is a presence of organism, and that specific organism or pathogen will produce the toxins, and if that food containing the toxins is consumed by the person, then it will be result into the disease, and that is known as a food poisoning. And this type, the pathogen will grow in the food, produce the toxins. When such intoxicated food is ingested, the disease results. And this type, food is normally contaminated by carriers. Example, staphylococcal food poisoning via carrier who harbours pathogen in nasal secretion. नॉर्मली जे काही आपल्याला फूड पॉयझनिंग ह्युमन बिंगमध्ये होतं ते स्टॅप मुळे होत असतं, आणि दॅट इज स्टॅफिलोकोकल फूड पॉयझनिंग. स्टॅप काय करतो, फूडमध्ये टॉक्झिन प्रोड्यूस करतो, आणि त्या टॉक्झिन कंटेनिंग फूड आपण जर हॅबर केलं, खाल्लं, तर आपल्याला काय होऊ शकतं, फूड पॉयझन. ओके. ऑर इवन वाया सॉईल. एक्झाम्पल, बोटिलिझम इज अ डिसीज where spores of clostridium present in soil contaminated food. म्हणजेच काय, बोटिलिझम म्हणजे ग्रेन्सवर, सॉईल थ्रू ग्रेन्सवर आला क्लॉस्ट्रिडियम काय तयार करतो, स्पोर्स तयार करतो, आणि त्या स्पोर्स जर आपण कन्झ्युम केले तर आपल्याला काय होऊ शकतो, बोटिलिझम हा डिसीज होऊ शकतो. इन बोथ द केसेस ऑर्गॅनिझम ग्रोज इन द फूड अँड प्रोड्यूस द टॉक्झिन्स, अँड दॅट इज अन एक्झोटॉक्झिन. ओके. बोथ द केसेसमध्ये काय होतं, ऑर्गॅनिझम त्या स्पेसिफिक फूडमध्ये काय होतं, ग्रो होतो, आणि तिथे त्याचे टॉक्झिन्स प्रोड्यूस करतो, अँड दॅट आर एक्झोटॉक्झिन्स. ओके. नेक्स्ट, फ्रॉम फूड इन्फेक्शन इज फ्रॉम foodborne diseases transmission is food infection. Food infection means what? Already ingestion of the pathogen with contaminated food. Already तो pathogen त्या contaminated food सोबत आपण जर घेतला, and subsequent multiplication of that pathogen into the host body is called a food infection. म्हणजे त्या फूडमध्ये तो पॅथोजन आहे, आपण ते फूड कन्झ्युम केलं, आणि आपल्या बॉडीमध्ये जाऊन नंतर तो पॅथोजन मल्टिप्लाय झाला, तर त्याला काय, दॅट विल लीड टू द फूड इन्फेक्शन. And in this type, pathogens are ingested by healthy individuals, after which they grow and multiply within the host body. And pathogens, we do not see the pathogens in the food. We eat the food directly. By that, they go into our stomach, and in the stomach they multiply, and then they cause the infection. The organism involved in the food infection must have a special ability to get established into the gastrointestinal tract. Whichever the organism is present in the food, it should have a ability to grow in its gastrointestinal tract and cause the disease. Okay. And they do it either by adhering to the mucosal lining or by penetrating through the mucosal cells. म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये जाऊन ते फूड इन्फेक्शन कसं कॉज करतात, दे ॲडहेर, म्हणजे ॲडहेरन्स मीन्स वॉट, दे बाइंड और दे स्टिक द म्युकोसल लाइनिंग ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक और बाय पेनिट्रेटिंग द सेल्स ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. म्हणजे कोलरा घेतला तर कोलरा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये इंटेस्टाइनमध्ये जाऊन म्युकोसा सेलला बाइंड होतो, आणि तिथं त्याचे टॉक्झिन प्रोड्यूस करतो, आणि तिथं मल्टिप्लाय होतो, आणि तिथे इन्फेक्शन कॉज करतो. ओके. नाउ फॉर द फूडबॉर्न ट्रान्समिशन, सोर्स ऑफ इन्फेक्शन इज ऑब्वियसली कंटॅमिनेटेड फूड असणार आहे. रूट ऑफ इन्फेक्शन ऑब्वियसली आपण फूड बाय इंजेक्शन करतो, म्हणून इंजेक्शन. अँड वे ऑफ एंट्री और पोर्टर ऑफ एंट्री इज माउथ. ओके. नाउ नेक्स्ट इज फोमिट ट्रान्समिशन. दिस इज अ ओनली कॉन्सेप्ट गिवन हिअर. आता 3 टाईपचे ट्रान्समिशन बघितले आपण, वॉटरबॉर्न ट्रान्समिशन, एअरबॉर्न ट्रान्समिशन, फूडबॉर्न ट्रान्समिशन. ओके. अजून 2 आहे, व्हेकल बॉर्न ट्रान्समिशन, कॉन्टॅक्ट बँड ट्रान्समिशन. ओके. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याच्या आधी फोमिट ट्रान्समिशन म्हणजे काय ते बघूया.
These fomites are nothing but inanimate objects when contaminated or exposed to the infectious agents such as pathogens can transfer the disease to the new host. Means what? Fomites are nothing but inanimate objects आहेत. तर ते समजा त्या ऑब्जेक्ट्सला एखादा इन्फेक्टेड पर्सननं टच केलं ज्याच्या हँड्सवर, ज्याच्या बॉडीवर काय असणार आहेत ते पॅथोजन्स असणार आहेत. तर ते पॅथोजन्स त्या फोमिट्सवर ट्रान्समिट होणार आहेत आणि त्याच्या थ्रू हेल्दी होस्टमध्ये ट्रान्समिट होणार आहेत फोमिट्स थ्रू. मग फोमिटचे एक्झाम्पल्स कोणते? डोर हँडल्स, क्लोथिंग्स, बेडिंग्स, pens, pencils, toys, utensils and materials from the hospitals like catheters, stethoscope become contaminated with wound infections, skin infection, respiratory tract infection, and via that they are transmitted through the fomites. Okay, thank you. Into the next lecture we will see about the vehicle borne transmission and contact borne transmission. Thank you.